आरक्षण एक असा शब्द जो शब्द ऐकताच लगेच कान सजग होतात, डोळ्याच्या भुवया उंचवतात, डोक्यामध्ये एक विचार प्रक्रिया सुरू होते, वाद विवाद उत्पन्न होतात, काय चूक काय बरोबर हे शोधण्याच्या आपण प्रयत्नात असतो. आरक्षण एक असा विषय आहे ज्यांचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण राहिलेलं आहे, त्या प्रवर्गांसाठी एक अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणून आरक्षणांनी काम केलेलं आहे. आणि याच आरक्षणामध्ये याच रिझर्वेशन मध्ये वेळोवेळी चेंजेस सुद्धा करण्यात आलेले आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय गुरुवारला घेतलेला आपल्याला दिसून येतो. आणि आरक्षणाची सवलत घेतली तर ओपन एंट्री इथून बंद होणार आहे का, याच अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत, समजून घेणार आहोत नेमकं प्रकरण काय आहे, नेमका विषय काय आहे आणि नेमका वाद कुठल्या पद्धतीने उपस्थित होतो किंवा निर्माण होतो. सो हॅलो ऍस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एव्हॉनाइसच्या YouTube प्लॅटफॉर्म वरती. आरक्षणासाठी आता महाराष्ट्र सरकारने एक नवीन धोरण जाहीर केलेलं आहे, तेच आपण समजून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक घेतलं नसेल तर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. राज्यसेवेसाठी अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे, मार्केटमधून तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. बघा, विषयाकडे परत येऊ. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा गुरुवारी दिवशी मोठा निर्णय झालेला आहे. निर्णय काय आहे? राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ओपन मेरिट जागांबाबत आता नवी नियम बनवण्यात आलेले आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ज्यांचे अध्यक्ष होते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर असू दे किंवा वृत्तपत्रामध्ये याच्या बातम्या सुरू आहेत. आणि नेमका हा निर्णय मग काय आहे हे आपण बघून घेऊया. आता जर राखीव प्रवर्गातील म्हणजे जसं SC ST OBC किंवा इतर प्रवर्ग असतील त्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेत, म्हणजे नोकरीशी रिलेटेड हा निर्णय आहे, भरती प्रक्रियेत खालीलपैकी कोणतीही सवलत घेतली असेल तर, आता खालीलपैकी कोणत्या सवलती आहे बघा. एकतर वयोमर्यादा सवलत, शैक्षणिक पात्रतेतील सवलत, अनुभवातील सवलत, परीक्षा अटेम्प्ट्स मधील सवलत. या जर सवलती तुम्ही प्रवर्गातून घेतलेल्या असेल तर इथून पुढे तुम्ही आता ओपन कॅटेगरीमध्ये किंवा ओपन प्रवर्गामध्ये तुम्हाला आता दावा करता येणार नाही. आणि हाच निर्णय अतिशय महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आरक्षणाला घेऊन या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. मग यामध्ये फक्त परीक्षा फी मध्ये जर तुम्ही सवलत घेतलेली असेल तर त्या उमेदवारांसाठी ओपन मेरिटवर बंदी लागू होणार नाही. सो हा निर्णय महाराष्ट्र सरकारने किंवा मंत्रिमंडळाने आपल्याला घेतलेला दिसून येतो. मग म्हणजे याचा अर्थ काय की इथून आता तुम्हाला ओपन मध्ये एंट्री भेटणार नाही. जर तुम्ही आरक्षणाच्या प्रवर्गातील किंवा तुमच्यासाठी जे प्रवर्ग आहे, राखीव प्रवर्ग आहे, त्यातून जर तुम्ही फायदा घेतलेला असेल तर मग ओपन साठीची सवलत मिळणार नाही. मग हा निर्णय घेण्यामागे सरकारचा काय दावा होता किंवा सरकारला काय वाटतं, काय कोणत्या अनुषंगाने सरकारने हा निर्णय घेतलेला आहे? बघा, सरकारचं म्हणणं काय आहे की ओपन कॅटेगरी ही खऱ्या अर्थाने कोणतीही सवलत न घेता स्पर्धा करणाऱ्यांसाठी राहावी. ठीक आहे, म्हणजे तुमचं वय जर समजा आता 35 वर्ष असेल आणि ओपन साठीचा जो क्रायटेरिया तो 33 वर्षच असेल आणि तिथून जर तुम्ही मग त्याचा फायदा घेतला असेल तर ओपन अंतर्गत किंवा ओपन कॅटेगरीचा जो क्रायटेरिया आहे तो तुम्ही आधीच डावललेला आहे, त्याला तुम्ही बाद केलेला आहे आणि मग अशा अनुषंगाने तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये दावा करता येणार नाही. आणि त्या अनुषंगानेच मग हा निर्णय त्या ठिकाणी आपल्याला घेतलेला दिसत आहे. आणि याच अनुषंगाने सरकारने त्यांचा निर्णय सुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे. मग राज्य सरकारच्या मते हा निर्णय काय आहे तर सरकारच्या मते स्पर्धा परीक्षांचे मूलभूत तत्व काय आहे तर समान संधी म्हणून राहिलेला आहे. सर्वांना समान संधी मिळायला हवी. आणि मग एखादा जर एज बार होत असेल किंवा इतर सवलती घेत असेल तर ऑलरेडी जे ओपन कॅटेगरी आहे किंवा खुला प्रवर्ग आहे त्यामध्ये समान संधीचं तत्व मग त्या ठिकाणी लागू करता येणार नाही, या अनुषंगाने त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून समान संधीच्या तत्वाला काय केलेलं आहे त्यांनी प्रायमरी कन्सिडर केलेलं आहे, ते तत्व या निर्णयामध्ये घेतलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं काय की भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढवेल, आरक्षण नियमांतील संभ्रम कमी करेल. बघा, आरक्षणाला घेऊन अनेकदा कोर्टामध्ये प्रकरणं गेलेली आपल्याला दिसून येतात आणि मग त्यामध्ये पेंडन्सी असू दे, पारदर्शकता असू दे, हे सर्व प्रकरणं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. याच अनुषंगाने हे संभ्रम कमी करण्यासाठी सरकारने हा दावा केलेला आहे की अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. पुढे काय आहे की भविष्यातील वाद व न्यायालयीन प्रकरणे कमी करेल, जे मी तुम्हाला आता बोललेलो आहे. कारण सुप्रीम कोर्टाने सुद्धा
आता मागच्या काही महिन्यामध्ये असा निर्णय दिलेला आहे. याच पद्धतीचा तो निवाडा किंवा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. ठीक आहे, बघा मग आता हा नियम जर लागू झाले तर हे कोणाकोणाला लागू होऊ शकतात, तर एमपीएससी भरती असू दे, राज्य सरकारच्या नोकरी भरती असू दे, सार्वजनिक उपक्रम असू दे, स्पर्धा परीक्षांवर आधारित विविध भरती प्रक्रिया असू दे, तुमच्या पोलीसच्या भरत्या असू दे, अजून इथल्या कुठल्या असू दे, सो या सर्वांना आता हा निर्णय लागू होणारा आहे. आता जर आपण महाराष्ट्रातील आरक्षण व्यवस्था बघितली तर आपल्याला दोन पद्धतीने बघता येतात. एक आहे आडवं आरक्षण आणि एक आहे उभं आरक्षण. बघा आता उभ्या आरक्षण म्हणजेच व्हर्टिकल रिझर्वेशन मध्ये भरपूर सारे प्रवर्ग आपल्याला दिसून येतात आणि त्या पद्धतीत त्यांना आरक्षण सुद्धा दिलेलं दिसून येतं. जसं की एसटीला 13% आरक्षण आहे, एसटीला 60%, ओबीसीला 19% आहेत, एसबीसीला 2%, व्हीजे ए ला 3%, एनटीबी ला 2.5%, एनटीसी ला 3.5%, एनटीडी ला 2% आणि ईडब्ल्यूएस ला 10% आणि मधात मराठा आरक्षणाचं जे काही सुरू होतं 10%. सो या सर्वांना जर आपण कन्सिडर केलं तर हा आकडा जवळपास 72%च्या घरात आपल्याला दिसून येतो. सो एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आरक्षण लागू आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मध्ये जर बघितलं म्हणजेच आडव्या आरक्षणामध्ये जर आपण बघितलं, सो याच प्रवर्गात अजून हे काय म्हणतायत आपल्याला टप्पे केलेले दिसून येतात. मग त्यामध्ये महिलाला असेल, दिव्यांग असेल, माजी सैनिक आहे, खेळाडू आहे, अनाथ आहे, प्रकल्पग्रस्त आहे, असे सुद्धा आरक्षण आपल्याला आडव्या आरक्षणामध्ये किंवा ज्याला आपण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणतो या पद्धतीत महाराष्ट्रातलं हे आरक्षण दिसून येतं. आणि याच अनुषंगाने आता यांना जे नवे नियम आहे ते लागू होणार आहे. ठीक आहे, आता पुढे बघा हे आरक्षण लागू होत असताना दोन्ही इकडून आपल्याला काय दिसतात, त्यामध्ये वादविवाद निर्माण झालेले दिसतात. कोणी सपोर्ट मध्ये असेल, कोणी अपोज मध्ये असेल, कारण आरक्षण हा विषयच तसा आहे, ज्वलंत मुद्दा आहे, जडजडीत तो मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. मग आता या प्रकारच्या निर्णयाला घेऊन वादाचे मुद्दे काय उपस्थित होतात किंवा कुठल्या अनुषंगाने चर्चा करता येतं, तर बघा एक आहे घटनात्मक प्रश्न. घटनेत जे आरक्षण दिलेलं आहे ते फक्त सीट डिस्ट्रीब्युशन नाही, की सीट तुम्हाला डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे अशा पद्धतीचं ते आरक्षण नाही, तर हिस्टोरिकल डिसएडव्हान्टेज करेक्शन आहे. ज्यांच्यासोबत हिस्ट्रीमध्ये अन्याय झालेला आहे किंवा जे मागासलेपण ज्यांचं राहिलेलं आहे, ठीक आहे, सो त्याला करेक्ट करण्यासाठीच हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि मग हा सुद्धा जे अगेन्स्ट मध्ये या निर्णयाच्या जातील ते हे मुद्दे तुम्हाला देऊ शकतात. दुसरा काय की मिनिटचा प्रश्न. लेट्स से की एक एक्झाम्पल घेऊया, ओबीसी उमेदवाराने एज रिलॅक्सेशन घेतलेलं असेल, जे काही त्याला एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक्झाम दिली आणि एक्झाम मध्ये जो काही ओपनचा कट ऑफ लागलेला आहे त्यापेक्षा जर जास्त मार्क्स मिळवलेले असेल किंवा ओपनचा कट ऑफ त्याने क्वालिफाय केलेला असेल, मग तरी त्याला ओपन सीट मिळणार नाही. म्हणजे मुख्य ठरलं कशावर जातं की आपल्या पेपरवर ठरलं जातं. ठीक आहे, या पद्धतीचा तुमचा पेपर आहे, त्याला किती मार्क्स मिळतात त्यावर त्याचं सगळं आधारलेलं असतं. आणि मग तरी सुद्धा त्याला जर ओपनचा कट ऑफ क्वालिफाय करून त्याला जर ती जागा मिळत नसेल तर हा मेरिटचा सुद्धा प्रश्न येतो आणि हा सुद्धा एक महत्वाचा वाद त्या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला दिसतोय. येते लक्षामध्ये हे काही टेक्निकल गोष्टी आहेत त्यामधल्या ज्या समजून घेणं खूप महत्वाचं आहे. दुसरं काय की ओपन कॅटेगरी म्हणजे जनरल की अनरिझर्व्ड, हा सुद्धा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित होतो. आता ओपन कॅटेगरी बऱ्याचदा बोलताना आपण काय म्हणतो की जनरल कॅटेगरी आहे, जनरल लोकांसाठी आहे. म्हणजे याचा संभ्रम बघा कसा निर्माण होतो की जे प्रवर्गातील लोक आहे, इतर प्रवर्गातील लोक आहेत, त्यांना इकडे एंट्री नाही, ते सोडून अदर जे आहे ते आपण जनरल म्हणून कन्सिडर करतो. परंतु तत्वतः हा काय आहे की हा अनरिझर्व्ड शब्द आपल्याला प्रॉपर त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणूनच काय की ओपन कॅटेगरी ही कोणत्याही जातीसाठी बंद नसते किंवा तिथे कोणत्याही जातीला किंवा कोणत्याही प्रवर्गाला बंधन त्या ठिकाणी घालून दिलेलं नाही. आणि या पद्धतीने जर मग निर्णय होत असेल तर एक दुसरी बाजू काय आहे तर ऑलरेडी मग तो ओपन लोकांसाठी किंवा ओपन कॅटेगरीसाठी तो रिझर्व्ह कॅटेगरी म्हणून त्या ठिकाणी पाहता येईल, बरोबर ना, येते लक्षामध्ये. सो हा एक महत्वाचा प्रश्न आहे. अजून काय आहे तर काही केसेस आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. सर्वात महत्वाची जे इंदिरा सोहानी केस आहे 1992 ला आलेली होती, ज्याला जनरली आपण मंडल कमिशनवर आधारित असलेली ही केस आहे. यामध्ये काय सांगितलेलं होतं की ओपन कॅटेगरी ही सर्वांसाठी खुली आहे, त्यामधून
तुम्ही कोणालाही डावलू शकत नाही, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी त्या केसमध्ये निर्णय झालेला होता. दुसरं काय की जितेंद्र कुमार सिंग केस जी 2010ची आहे, यामध्ये काय सांगितलेलं होतं की फक्त रिलॅक्सेशन घेतल्यामुळे मेरिट हे नाकारता येत नाही. कारण कुठली एक्झाम जर घेत असेल तर मेरिट हा सगळ्यात महत्वाचा असतो, येते लक्षामध्ये. आणि आरक्षणची जी प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे ते शैक्षणिक आणि एज्युकेशनली जे मागासलेपण आहे किंवा प्रवाहात कुठेतरी मागे राहिलेले आहे त्यांना एक धक्का देण्याचं काम हे आरक्षण करत असतं. सो मेरिट नाकारता येत नाही असं जितेंद्र कुमार केसनी म्हटलेलं आहे. तिसरी काय की सौरभ यादव केस जी 2020ची आहे, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की ओपन कॅटेगरी ही जनरल कास्ट कॅटेगरी नाही. जे मी तुम्हाला या ठिकाणी म्हटलं ना, ओपन कॅटेगरी म्हणजे जनरल की अनरिझर्व, त्याच अनुषंगाने या केसमध्ये सुद्धा निर्णय आपल्याला आलेला दिसून येतो. सो हे काही वादाचे मुद्दे आहे आणि म्हणून यामध्ये सपोर्ट आणि अगेन्स्ट दोन्ही बाजूने विचार केला जाईल. आता सर्वात महत्वाचं म्हणजे या केसला धरून किंवा या निर्णयाला धरून आणि हे जे काही आपण डिस्कशन केलेलं आहे, तर तुम्हाला यात काय वाटतं, तुमचं मत यावर काय आहे, व्हॉट डू यू थिंक, मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. हा निर्णय बरोबर आहे चुकीचा आहे? कारण बघा या विरोधात सुद्धा आता कोर्टामध्ये केस निश्चितच जाणार आहे आणि आरक्षण म्हटलं तर निश्चितच कोर्टामध्ये केस गेलेल्या आपल्याला अनेकदा दिसून येतात. समोर काय होणार आहे हे बघणं सुद्धा आपल्याला अपेक्षित आहे. पण तुमच्या कॉमेंट्स मला कॉमेंट सेक्शन मध्ये दिसू द्या. आणि तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, इंदिरा साहनी प्रकरणाला सामान्यतः कोणत्या नावाने ओळखले जाते? अतिशय महत्वाची फेमस ही केस आहे. केशवानंद भारती प्रकरण, मिनर्वा मिल्स प्रकरण, मंडल आयोग प्रकरण आणि गोलकनाथ प्रकरण. तुम्ही लेक्चर व्यवस्थित ऐकलं असेल तर याचं उत्तर तुम्हाला नक्कीच येईल. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे 2027 साठी. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुम्हाला अवेलेबल आहे, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची असणार आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केल्या गेल्या असणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे लाईफ टाइम व्हॅलिडिटी, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत ही बॅच तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स, एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि डिस्काउंट या बॅचवर तुम्हाला घ्यायचं आहे. अधिक याच्यासाठी मी तुम्हाला इन्क्वायरीसाठी किंवा तुम्हाला गायडन्ससाठी सिलेबस लागत असेल, नोट्स लागत असेल, मला तुम्ही पर्सनली मेसेज करू शकता, कॉल करू शकता. एओनायचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय यील्ड नोट्स, एनसीईआरटी आणि स्टेट बुक्सचा कव्हरेज, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज इतक्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आणि हा QR कोड स्कॅन करायचा आहे, एओनायच्या टेलिग्रामला जॉईन करायचं आहे. तिथे सगळ्या PDF स्वरूपातल्या नोट्स तुम्हाला अवेलेबल होतील. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला वेबसाईट आणि कॉन्टॅक्ट सुद्धा देत आहे. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओला घेऊन, अशाच नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.